हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या 15 आमदारांना निलंबित करून सरकार वाचवण्याचा भाजपचा डाव, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींची होणार चर्चा, विधिमंडळ अधिवेशनाच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मालवण किल्ल्याला दिली भेट, बाळासाहेबांनी कबूल केलेली किल्ल्यासाठीची 50 लाख रुपयांची देणगी लवकरच देणार, उद्धव यांचं विधान जाहीर। 18 डिसेंबरला एसटी, बेस्ट आणि ऑटो टॅक्सी चालकांचा बंदचा इशारा, ट्रान्सपोर्ट सेफ्टी ऍक्ट बदलण्याची केली मागणी। लासलगाव बाजार समितीमध्ये उद्यापासून सुरू होणार कांद्याचा लिलाव, व्यापाऱ्यांशी झालेल्या वादानंतर तब्बल आठवडाभर बंद होती कांद्याची विक्री। वडाळा बलात्कार प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा, शिवसेनेचे आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, डॉक्टर दीपक सावंत यांनी घेतली पीडित मुलीची भेट, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची केली मागणी। आणि गुलाबी थंडीची चाहूल, मुंबईमध्ये पारा 20च्या खाली, नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास।